सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यकर्ता मेळावा शहरात संपन्न झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील, आयुब भैया बारगीर, माजी आमदार मानसिंग भाऊ नाईक तसेच पक्ष निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या समोर सर्वांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। तिनं फार कष्टानं हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं। लोकसभेला आपल्याला यश मिळालं, विधानसभेला दुर्दैवानं अपयश आलं। मात्र त्या अपयशाचं रूपांतर परत राजकारणामध्ये चढ उतार येत असतात। आपल्याला परत एकदा नव्यानं उभारणी घेण्याची भूमिका ह्या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करूया आणि ते आपण जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ते चित्र बदललेले दिसेल एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। तरुणांची चांगली फौज तयार करा। आपल्याला चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं मी आणि आराराबा होतो त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीशिवाय दुसरं काही सत्तेवर यायचं नाही। त्यामुळं आराराबांच्या जागी आता रोहित दादा पुढे आलेले आहेत। त्यामुळं रोहित दादांना माझी विनंती आहे की आमचं अंडरस्टँडिंग असं होतं की आबा महाराष्ट्रात फिरायचे त्यावेळी आम्ही जिल्ह्याची काळजी घ्यायचो। आता माझ्यावरती पाळी आलेली आहे, त्यामुळं रोहित दादाची जबाबदारी आहे की रोहितनं सगळ्या जिल्ह्यात फिरून तरुणांचे मेळावे घेऊन या सगळ्या प्रश्नांची जागृती करायला रोहितनं आपल्या मतदारसंघ आणि उरलेले आपले जत असेल, जतचे प्रश्न वेगळेच आहेत। जतला आपण विस्तारित पाणी योजना सुरू करतोय, काम चालू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की आपला प्रयत्न होता 24 सालीच्या आधीच पूर्ण करायचे, पण आता सरकारमध्येच 21-22 साली आपलं गेलं। पण आता ही योजना पूर्ण होईल त्यावेळी 65 गावांना जत तालुक्यात पाणी मिळेल। त्याच्या पाणी परवाना देण्याचं काम आपण केलेलं आहे। कृष्णा नदीत पाणी नाही हे सांगणारी लोक त्या ठिकाणी त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन अभ्यास करून आपण 6 टीमसीट पाणी हे जतच्या 65 गावांना तयार दिलं। जवळजवळ सगळ्यांना आपल्या ध्यानात आलेलं आहे। केंद्राचं बजेट झालं, राज्याचं बजेट झालं, बजेटमध्ये आपण कुठं आहे, आपण सामान्य माणूस कुठं आहे, आपण शेतकरी कुठं आहे आणि ज्यांना हाताला काम मागतात ते कुठं आहे। महिला भगिनींना फसवलंय। महिला भगिनींना आज बजेटमध्ये काय तरतूद केली झालं, त्याला लखपती दिदी म्हणल्या, निधी दिला, 1,500 दिले, अमकं दिलं, तमकं दिलं, पण पुढं काय युवकांना स्वतः दिलं 5, 7, 8, 10,000 तुम्हाला मानधन दिलं, पण मानधन झाल्यावर 6 महिन्याचं पुढं काय त्याच्याकडे काही नाही। तेव्हा आपण ही सगळं शोधूया। शेती हा महत्वाचा घट्ट उद्योग। आज शेती 60-62% जनता अवलंबून आहे, पण शेतीला काय दिलं ही सुद्धा आपण बघूया। आज बघितलं बजेट, राज्याच्या बजेट बघितलं, जवळजवळ 60-65% जो निधी आहे तो सिटीच्या ठिकाणी दिलाय, मोठ्याच्या ठिकाणी दिलाय, मध्यमवर्गाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी दिलाय, पण आपल्याला काही नाही। आमचे पानर रस्ते सुद्धा होऊ शकले नाहीत। हायवे झाला, उंची वाढली, पण आमचे पानर रस्त्याच्या जोडणं रस्ते होऊ शकले नाहीत। ही आपली शोकांतिक आहे। हमी भाव मागतोय, कुठंही नाही देत नाही। मागच्या 2 दिवसात कांद्याचा वांदा इतका मोठा केला यांनी की कांदा थोडा महाग भाव मिळायला लागले, त्यांनी अचानक बंदी केली, निर्यात बंदी केली। हे सगळं काय चाललंय, हे सगळं आपण शोषायचं का? आणि महिला उद्योग आपण मागतोय पण ती न देता म्हणजे तात्पुरतं थोडं ताणच म्हणूया, आणि हे सगळं काही चांगलं घडलं नाही। पण ते चांगलं घडलं नाही म्हणून चालायचं नाही। आपण जे घडलंय त्याची वाबाडी काढली पाहिजे, महिला भगिनींनी गेले पाहिजे, आपल्याला फसवलं म्हटलं पाहिजे आणि काय फसवलं हे सांगितलं पाहिजे। शेतकरी बांधवांना फसवलंय, विद्यार्थ्यांना फसवलंय। आज आपण म्हणतोय, आजच माझ्याकडे एक टीम गेली शिक्षकांची की त्यांनी काय केले 20 संख्येच्या आत ज्या शिक्षक पटशाळा आहे त्यांचा एकच शिक्षक द्यायचा, 20च्या आत शिक्षक एक द्यायचा आणि त्यांनी जास्त आंदोलन केलं, दंगा केला, त्याला म्हणजे रिटायर्ड शिक्षक देऊया। आज मग आमची मुलं लाखोन मुलं पडले, त्यांना द्या, त्यांना कमी पेमेंट। मी आयुब बारगीर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक पहिला बजाज साहेबांच्या माध्यमातून शहर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो। त्यानंतर जयंत पाटील साहेबांनी जिल्ह्याभरात काम करायची संधी दिली
हे करत असताना आता शहराचे अध्यक्ष सागरजी घोडके यांनी सगळंच काही बोलून गेले, बोलायसारखं काय नाही. पण साहेब, आमच्यासारख्या अल्पसंख्याक समाजाचा, विशेष करून मुस्लिम समाजाला एक कोडा पडले साहेब की आमचा कोण वाली आहे का नाही. ह्यो नित्याराने मशिदीत आम्ही नमाजला जात असताना आम्हाला मागं काय घडणार आहे साहेब हे कळणं झालंय. याच्यासाठी पक्षाच्या वतीनं एक मोठा साहेब काहीतरी ठोस उपाययोजना आखलं पाहिजे. देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे अल्पसंख्याक समाज नेहमीच आम्हाला वाव मिळालेला आहे. पण हे नवीनच साहेब काहीतरी हे वावटळ उठवतोय. आम्हाला आता रमजानचा महिना चालू आहे, नमाजला आम्ही आज जातोय, पण आम्हाला माहित नाही की आम्ही व्यवस्थित बाहेर येतोय का नाही. एवढ्या दडपणाखाली आम्ही इथं राहतोय. आपल्यासारखी काही निधर्म पक्ष, निडर लोक काम करतायत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं राहतोय. साहेब, इथं आलेले दोन्ही निरीक्षक साहेब, विशेष करून आमचे नेते जयंत पाटील साहेब यांनी विधानसभेवर साहेब हे आवाज उठवावा, या 1.5 फुटाचा काहीतरी बंदोबस्त करावा साहेब. बाकीचं जिल्ह्यामध्ये काम करत असताना अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून साहेब सर्वच समाज आपल्या बरोबर आहे. शहर जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्वजण आपल्या बरोबर आहे साहेब. निर्णय काही हो, लोकसभेला चांगलं वाटलं, परत विधानसभेला आणि खाली गेले साहेब. काय नाही, एक संघपणे शहर जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आम जनता, आम पब्लिक नेते सर्वजण आहेत. त्याचबरोबर साहेब अनेक मी जाताना विनंती करतो की साहेब हे जातीभेदचं विष कालवणारे ही जे काही मंडळ आहेत साहेब, आपण यांचा बंदोबस्त करावा. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय होत असतात. आज जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षांच्या तुलनेमध्ये आपल्या पक्षाचे आमदार कमी जरी असले किंवा आपल्या पक्षाचे मित्र पक्षाचे जरी आमदार कमी असले तरी या व्यासपीठाला स्मरून आणि जयंत पाटील साहेबांना साक्षीला ठेवून साहेब, आम्ही सर्वजण तुम्हाला एक शब्द देतो की येत्या जिल्हा परिषदेच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या पक्षाची आणि आपल्या मित्र पक्षाची साहेबांनी घेतलं तर सत्ता निश्चितपणाने असेल, हा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो. आम्ही सर्वजण काबाड कष्ट करायला तयार आहे. पक्षाचं अस्तित्व दाखवायची तयारी आमच्या सर्वांची आहे. आज अनेक ठिकाणी पराभव झाला म्हणून कुणी नाउमेद होण्याची आवश्यकता नाही. एक प्रसंग मी माझ्या आयुष्यातला साहेब सांगतो. कवटेमंकाळची नगरपंचायत आम्ही सर्वांनी फार कष्टाने निवडून आणली. 3-4 महिन्यातच नगराध्यक्ष पदाची दुसरी निवडणूक लागली आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला. त्या नगरपंचायतीची सत्ता गेली. माझ्याबरोबर प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करणारे सगळे माझे सहकारी गळ्यात पडून रडत होते. थोडंसं मलाही आवरता आलं नाही, पण त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये मतदारसंघातल्या 69 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागला. आम्ही सर्वांनी निश्चित केलं आणि 69 पैकी 60 पेक्षा अधिक ग्रामपंचायती आम्ही मतदारसंघातल्या साहेब निवडून आणल्या पक्षाच्या. आज अशा जिद्दीनं, अशा पद्धतीनं आपण जर येत्या काळामध्ये तयारीला लागलो. मगाशी माझ्यापूर्वी बोलत असताना जिल्ह्यातल्या कामांचा लेखाजोखा दिला, पण माझ्यापूर्वी बोलत असताना एका युवक अध्यक्षानं सांगितलं की अनेक मुंग्यांना एकत्र करून नागाला सुद्धा त्या ठिकाणी पळवून लावू शकतो. आज त्याच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये पुन्हा आपला पक्ष उभा करण्याची आवश्यकता आहे.